तुमचे मित्र आमदार रोहित पवार यांच्यावर ईडीची दुसऱ्यांदा कारवाई होते. कसं आहे, ईडीची कारवाई ज्यांच्या विरुद्ध तक्रार आली त्यांची कारवाई झाली. अजिताची झाली, ECBची झाली, आता रोहित दयाची झाली. रोहित दयाचा तो क्लीन चिट सुटणार आहे. तिथून काय कुठल्या पक्षाने केलं, मग असं केलं, मग ह्या सगळ्या गोष्टी केल्या, असं अजिबात काही नाही आहे. रोहित दादा पण त्याच्यातून सुखरूप सुटणार आहे आणि त्यांना सुखरूप सोडण्यासाठी कोणी कोणी मदत केली हे मला काय सांगायला लावू नका. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.